श्री बोला. स्वामी समर्थ काका. स्वामी समर्थ वैशाली बोला. खोले बोलतेय. हा, वैशाली बोल बोल. हा काका, माझा असा प्रश्न आहे की आता स्वामींचा प्रगट दिन येतो आहे. हो मग हो हे आपल्या मंदिरामध्ये आपण तो साजरा करणार, आपलं जे आहे बा हो आपलं. हो 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 हा. मग त्या मंदिराचं थोडंसं वैशिष्ट्य सांगा ना मला. आणि विज्ञान आणि अध्यात्माची सांगड त्या मंदिरात कशी घातलेली आहे. हो. विज्ञान आणि अध्यात्म ह्याची जी सांगड घातलेलं हे मंदिर आहे काय. हो. हे कसं आहे बघा. त्याच्यामध्ये विज्ञान जो शब्द आहे तो आधुनिक भौतिक शास्त्राला धरून आहे. नाहीतर विज्ञान तसा म्हणजे ब्रह्मविज्ञान किंवा आत्मविज्ञानाचा जर विषय मांडला तर आपण त्याच्यावर विस्ताराने बोललोय पूर्वी सुद्धा, की जे मुळासकट जे काही मुळापासून फळापर्यंत त्या वृक्षाचं वर्णन हे अध्यात्म विज्ञान आहे. हे आत्मविज्ञान आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक कार्यकारण परंपरेने या महाकारणापर्यंत आपण जातो. त्या कार्यकारण परंपरेमध्ये कारणापासून आपण सुरू करतो आणि त्याच्यातून काय कार्य निघालं आणि त्या कार्यातून पुढचं कार्य काय निघालं, अशा प्रकारची एक श्रंखलेवर आपण बोलतो. तर ते हे आत्मविज्ञान आहे. पण आता भौतिक विज्ञान जे आहे ते आपण पाहतो की भौतिक विज्ञानामध्ये जे दृश्यमान जी गोष्ट दिसते आणि ती पंचज्ञानेंद्रियाला पंचकर्मेंद्रियाला ती अनुभवात येते आणि त्या अनुभवात आलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला सत्य मानून त्याचे नियम तयार केले, ती आधुनिक भौतिक विज्ञान आहे. ह्या आधुनिक भौतिक विज्ञानाचाही संबंध हा आपल्या अध्यात्मशास्त्राशी नाही असं म्हणता येणार नाही. त्याचे निश्चितच आहे. तेव्हा अध्यात्म जे आहे ते आता जसं स्वामींचं अस्तित्व किंवा आपण मंदिर बांधतो, महादेवाची पिंड स्थापन करतो, तर ह्याच्यामध्ये आपण त्याला सुद्धा ओम शिवस्पंद असा शब्द वापरला आहे. तर ह्याचा हो. सुद्धा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे की त्याचा अर्थ काय. आपण शिवस्पंदन म्हटलेलं नाही, स्पंद म्हटलेलं आहे. बंद. हो हो. आणि स्पंद आणि स्पंदन या दोन शब्दाचा जो फरक आहे तो पण मागच्या काही प्रवचनात ज्यांनी ऐकलं असेल, स्पंद रहस्य ह्याच्यामध्ये 43, 44 आणि 45 हे तीन प्रवचनं स्पंद आणि स्पंदन म्हणजे काय आणि स्पंद रहस्य काय ह्याच्यावर सांगितलंय. तर आता ओम शिवस्पंद आणि ओम शिवस्पंदाला धरून आपण काय केलेलं आहे की ते मंदिर बांधलेलं आहे. त्या स्पंदनाचा संबंध आहे आणि स्पंदातून स्पंदन निर्माण झालेलं आहे. स्पंद जे आहे हे आत्मतत्व किंवा परमात्मा तत्व आहे. स्पंद जे आहेत हा निर्गुण निराकार तत्व आहे की जे स्वतः बिंदू स्वरूप असून ती क्रियात्मक नाहीये. ते स्वतः अक्रिय स्थितीमध्ये आहे पण त्याच्यातून क्रिया निर्माण होते. म्हणजे ह्या शिवातून जे स्पंदन बाहेर पडले तर त्याला शक्ती असं म्हटलेलं आहे. तेव्हा शिवातून शिव जेव्हा बाहेर आविष्कारात येतो तेव्हा ती शक्ती आहे आणि त्या शक्तीचं मूल्यमापन आपण करतो या मंदिराच्या निमित्ताने. या मंदिरामध्ये काय होतं की आता आपण जेव्हा महादेवाची पिंड स्थापन केली आणि नामस्मरणाचं आपण यंत्र लावलं तर त्या यंत्रामधला जो ध्वनी आहे ना, तो ध्वनी आपण काय केलेला आहे की त्याला आपण ह्याच्या म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे शुद्ध स्पंदनामध्ये त्याचं रूपांतर केलं आपण. आणि तो जो आहे म्हणजे आपण एक पेन ड्राईव्ह तिथे लावला आहे आणि त्या पेन ड्राईव्हमध्ये आपण त्याचं जे काही म्हणजे साऊंड आहे तो साऊंड झिरो लेवलवर आणला आणि फक्त स्पंदनं बाहेर पडले तिथे. आता हे हम्म. महाराजांचं जे नामस्मरण म्हणजेच महाराज आहेत, हम्म. नामामध्येच महाराज आहेत. त्या हो हो. नामातून जे स्पंदनं बाहेर पडले ते महाराजांचा आविष्कार आहे तो. आणि तो आविष्कार जो आहे तो स्पंदन रूपामध्ये आहे. आणि मग बांधकाम असं केलेलं आहे की ज्यामध्ये ते स्पंदनं सातत्याने तिथे टिकून राहावेत म्हणून आपण काय केलं की गोल दंडाकार म्हणजे त्याला सिलेंड्रिकल म्हणतो आपण. तर त्या सिलेंड्रिकल आकारामध्ये काय होतं की ते स्पंदनं जे कुठेही थांबत नाहीत ते सातत्याने चालू राहतात. हम्म. आणि ते प्रकाश रूपात बाहेर पडलेले आहेत. म्हणजे आपण ज्याला ब्लूटूथ म्हणतो ना आपण, किंवा हो एक हो. आता आपण एखादा ध्वनी दुसरीकडे ट्रान्सफर केला आणि ब्लूटूथच्या मार्फत जर केला तर तुम्हाला तो ध्वनी ऐकता येणार नाही पण मग तो ध्वनी ट्रान्सफर झालेला असतो. हो झालेला असतो, बरोबर आहे. तो जो ट्रान्सफर झालेला ध्वनी आहे तो जो आहे तो विद्युत चुंबकीय स्वरूपामध्ये तो असतो. तर हा जो आता सुद्धा आपण जेव्हा ते यंत्र लावलं तेव्हा ते यंत्रामधून सुद्धा जे फक्त प्रकाश किरणं बाहेर पडतात आणि ते विद्युत हम्म. चुंबकीय जे काही स्पंदनं आहेत ते स्पंदनं प्रकाश रूपात आपण बाहेर टाकतो, ध्वनी रूपात टाकत नाही. आणि मग ते किरण जे आहेत ना ते स्पंदनं संबंध त्या गाभाऱ्यामध्ये फिरतात आणि तिथे जो ध्यान लावून बसतो जो कोणी त्या ठिकाणी साधक जो आलेला आहे तिथे जेव्हा हम्म. ध्यान लावून बसतो तेव्हा ते स्पंदनं त्याच्या मेंदूवर त्याच्या सगळ्या शरीराच्या प्रत्येक पेशीवर ते
परिणाम करतात आणि त्याचं ध्यान लागतं. म्हणजे अशा रीतीने आपण काय केलं की आधुनिक विज्ञानामध्ये जे वेव्ह थेरी आहे आणि जे हं, हं, हं. आणि जे आपलं जे हे शास्त्र आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये ध्यान धारणा करण्याचं जे शास्त्र आहे, त्या ध्यान बरोबर, धारणा शास्त्राचा आणि या स्पंदनाचा संयोग आणलेला आहे. आणि बरोबर, अशा बरोबर. प्रकारे अध्यात्म आणि विज्ञान, आधुनिक विज्ञान ह्याचा तो संयोग आहे. आणि तिथे जेव्हा जो बसतो साधक, तेव्हा त्याचे पहिल्यांदा सप्तचक्राचं स्कॅन केलं जातं आणि त्याच्या ऊर्जा कशा आहेत. आता काही वेळेला काही माणसाला काही डिसऑर्डर डिसीज असतात, तेव्हा काहीतरी एखादं चक्र जे आहे ते कमी ऊर्जेचं दिसतं आणि बरोबर, त्यावेळेस तो त्या ठिकाणी बसतो आणि ध्यान लावतो. आता त्याच्यानंतर जेव्हा त्याच्या सप्तचक्राचं पुन्हा एकदा ती ऊर्जा काढल्या जाते, तेव्हा ती ऊर्जा जिथे कमी आहे ती ऊर्जा वाढलेली दिसते. बरोबर. ती ऊर्जा वाढलेली हं, आहे. जसं आता समजा मूलाधार चक्र असेल किंवा मणिपूर असेल, तर ह्या सगळ्याच्यामध्ये स्वाधिष्ठान असेल, तर याच्यामध्ये जे काही ऑर्डर डिसऑर्डर फेनॉमेना जे आहे ते त्या ऊर्जेमध्ये दिसतात. ती ऊर्जा तुम्ही सुरुवातीला काढा आणि त्याच्यानंतर मग तिथे ध्यानस्थ बसा आणि 20 मिनिटं हं, ध्यान हं, बसल्यानंतर हं, पुन्हा एकदा हं. ऊर्जा काढा. तर त्या ऊर्जेत तुम्हाला फरक दिसेल. म्हणजे तुमच्या स्वास्थ्यामध्ये आणि ऑर्डर डिसऑर्डरमध्ये फरक तुम्हाला तिथे प्रूव्ह करता येईल त्या ठिकाणी. तर असं बरं, बरं. अशा रीतीने अशी रचना असल्यामुळे त्या ओम शिवस्पंद श्री स्वामी समर्थ मंदिर हे त्याचं अध्यात्मशास्त्र आणि विज्ञान ह्या दोघांचा संगम आहे तिथे. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे आलं लक्षात? प्रत्येक स्वामी भक्तांनी तिथं यावं आणि त्या ऊर्जेचा आनंद घ्यावा. जरूर, हा, आनंद म्हणजे घ्यावा आणि हां, त्याचा बरोबर, लाभही घ्यावा. बरोबर. लाभही घ्यावा त्याचा, लाभही की घ्यावा. ज्यामुळे जेणेकरून बा तुमच्या स्वास्थ्यामध्ये मानसिक स्वास्थ्य असेल, शारीरिक स्वास्थ्य असेल, याच्यामध्ये कुठेही पण तिथे तुमची ऊर्जा हं, कमी हं. असेल तर ती ऊर्जा घेऊन तुम्ही बाहेर पडावं. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा